नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि काही दिवसातच आपल्या आवडत्या बाप्पाचे आगमन होणार आहे आणि आपल्याला काहीतरी बिझनेस करून दाखवायची संधी आलेली आहे। तुम्ही घरी किंवा बिझनेससाठीही अशा प्रकारे तळणीचे मोदक तयार करू शकता। अगदी 10 दिवस आपले तळणीचे मोदक राहतात आणि हे मोदक तयार करताना आपण काही टिप्स वापरलेले आहेत, ट्रिक्स वापरलेले आहेत। त्याचप्रमाणे याचं कॉस्टिंग कसं काढायचं आणि हे तळणीचे मोदक कसे पॅक करायचे याचा सर्व व्हिडिओ आपल्या या व्हिडिओमध्ये आहे। तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आवडला असेल तर जरूर सबस्क्राइब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी। सर्वप्रथम आपण इथे 3 चम्मच घेतलेला आहे गरा। आता 21 मोदकाचं माप आहे, त्यासाठी आपण सर्वप्रथम 3 चम्मच गरा घेतलेला आहे। तो आपण भिजवत ठेवणार आहोत फक्त 10 मिनिटं। थोडंसं पाणी घालायचं आणि हा गरा भिजण्यासाठी ठेवायचा। 10 मिनिटांनी पहा आपला पाणी आहे ते सर्व शोषून घेतलेलं आहे गऱ्याने। छान गरा हा भिजलेला आहे। आता आपण इथे पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। फक्त तुम्ही गव्हाचंही पिठाचं मोदक तयार करू शकता आणि लेबलही लावू शकता अगदी गव्हाच्या पिठाचे मोदक। आणि 3 चम्मच ते घेतलेला आहे मैदा। मी थोडासा कलरसाठी मैदा, मी पांढरा मोदक होण्यासाठी मैदा फक्त मी 3 चम्मच घातलेला आहे। थोडंसं मीठ घालायचं आणि 2 चम्मच तेल घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता हे पूर्ण तेल आहे, मोहन आहे, ते पूर्ण आपल्या पिठाला लावून झाल्यानंतर यामध्ये हा भिजवलेला गरा घालायचा। आता इथे आपण पाणी किती वापरायचं, तर जेवढा आपला भिजलेला गरा आहे ना त्यामध्ये आधी सर्वप्रथम हे पीठ मिक्स करून घ्यायचं। थोडंसं लागलं तर अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच पाणी घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं। हे पीठ जे आहे ना ते पूर्ण घट्ट पीठ असलं पाहिजे, तरच आपले मोदक छान वळले जातात। आता आपण हे पीठ जास्त मळायची गरज नाही, फक्त अशा प्रकारे मिक्स करून एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं। 10 मिनिटांनं पहा आता ही जी पीठ आहे ते आपण आधी चेचत बसत होते, जेणेकरून पीठ आहे ते सैल होईल आणि मोदक छान खाताना खुसखुशीत लागेल। आता आपण असं करणार नाही, कारण यामध्ये खूप वेळ जातो, मेहनत जाते। तर काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे जे पिठाचं आहे ना ते अशा प्रकारे तोडून घालायचं। आता मिक्सर लावताना फक्त 2दा किंवा 3दा चालू बंद अशा प्रकारे करून घ्यायचं आणि हे पीठ पहा अगदी सैलसर आपलं पीठ तयार होतं। आता तुम्हाला इथे पीठ हे तुम्हाला जास्त थोडंसं पातळ वाटत असेल तर थोडंसं मैदा किंवा गव्हाचं पीठ घालायचं आणि हे पीठ मात्र घट्ट तयार करून घ्यायचं। थोडंसं वळून घ्यायचं, पाहू शकता मऊ झालेलं आहे। आता आपण हे तपासून पाहायचं, अशा प्रकारे हे मऊ झालेलं आहे आणि आपले हे कळ्या पडतात का अशा प्रकारे चेक करायचं। आता छान कळ्या पडत आहेत, उभं आहेत पाहू शकता। आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता याचे गोळे तयार करायचे। अगदी 21 मापाने आपण हे पीठ घेतलेलं होतं, 21 आपले मोदक तयारच होतात। अशा प्रकारे 21 गोळे तयार करून ठेवायचे। आता सारणासाठी झटपट हा खोबऱ्याचा खीस तयार कसा करायचा, खोबरं आपण कट करून घ्यायचं। कट करताना छोटे छोटे पीस करायचे, जेणेकरून लवकर बारीक होईल। आता हे बारीक केलेलं आपण खोबरं मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये घालायचं, कारण ह्याला छान धार असते आणि लवकर आपलं खोबरं बारीक होतं। आता हे काप घालायचे आणि बारीक करून घ्यायचं। मिक्सर लावताना बंद चालूमध्ये बारीक करायचं, जेणेकरून आपलं खवतो ना जसं खोबरं तसं आपलं हे खोबरं तयार होतं, अगदीच बारीक होत नाही। अशा प्रकारे आपण हे खोबऱ्याचं खीस तयार करून घ्यायचं, पाहू शकता। तुम्ही एकदम जरी खीस अशा प्रकारे साठवून ठेवला तर चालेल, फ्रीजमध्ये स्टोअर करायचा। आपण ज्यावेळी मोदक करणार आहे त्यावेळी वापरला तरी चालेल, पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा। आता इथे 1.5 वाट्या आपण हा खीस घेतलेला आहे खोबऱ्याचा। आता थोडा गॅसवरती हा गरम करण्यासाठी ठेवायचा। लगेच ह्यामध्ये साखर घालायची नाही, तर थोडासा हा खीस भाजून घ्यायचा, कोरडा करून घ्यायचा। यामध्ये 1 चम्मच तुम्ही ते तेलही वापरू शकता, मात्र तुपाने छान टेस्ट येईल। कॉस्टिंगसाठी जरा थोडे मागं होईल, मात्र जसं तुमचे मोदक चांगले येतील लागतील तसे तुम्हाला ऑर्डरही जास्त येतील, त्यासाठी 1 चम्मच तूप घालायला काय हरकत नाही। आता इथे पाऊण वाटी साखर घालायची। 1.5 वाटी खोबऱ्याचा खीस आहे तर पाऊण वाटी साखर घालायची। आता हा पूर्ण साखर विरघळून घ्यायची। जर तुम्ही घरी खाण्यासाठी बनवत असाल तर अशा पद्धतीने सारण तयार करायचं, थोडंसं ओलसर। आणि विकण्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारे हे तळणीचे मोदक करत असाल तर मात्र
तुम्हाला मी पुढे दाखवते। ह्यामध्ये वेलची, सुंठ, जायफळची पावडर घातलेली आहे, त्याचप्रमाणे थोडेसे काजू बदाम हे आपण घातलेले आहेत। आपली क्वालिटी जर ही जी मोदकाची चांगली असेल तर आपल्याला पुन्हा ऑर्डर चांगल्या येतील, त्यासाठी मी थोडेसे काजू बदाम घातलेले आहेत। जरा 1-2 रुपये इकडे पुढे मागे झाले तर चालतील, मात्र क्वालिटी चांगली द्या, टेस्ट चांगली द्या, जेणेकरून तुम्हाला आणखीन ऑर्डर येतील। अशा प्रकारे पूर्ण असं कोरडं आपण हे सारण तयार करून घ्यायचं, तरच आपले मोदक भरपूर दिवस राहतील आणि त्याचप्रमाणे तेलातही फुटणार नाहीत। ह्या जर तुम्ही सर्व टिप्स लक्षात ठेवल्या तर अगदी मोदक तुमचे चांगले होतील। आता लाटताना तेल किंवा तूप किंवा पीठ काही लावायचं नाही, अगदी छोटा पारी लाटायची आणि बोटाला फक्त एकदाच पीठ लावून अशा प्रकारे कळ्या तयार करून घ्यायच्या। आतल्या बाजूला हा अंगठा लावायचा आणि अशा प्रकारे झटपट कळ्या तयार करून घ्यायच्या। कळ्या तयार करताना मात्र पूर्ण खालपर्यंत कळी अशी प्रकारे करून घ्यायची आणि किती आपण 11 कळ्या पाडून घेतलेल्या आहेत पहा, आणि पूर्ण दाखवत आहे मी, खाली जी आहे कळी ती पूर्ण खालपर्यंत गेली पाहिजे, अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या, म्हणजे मोदकाच्या कळ्या नंतर मोदक मिटवताना दिसतात। तर ह्यामध्ये सारण घालायचं, भरपूर सारण घाला, थोडंसं दाबायचं आणि तुम्ही हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे आत ओढून अशा प्रकारे हा मोदक बंद करायचा, थोडासा अलगद हा बंद करायचा आणि वरचा जो शेंडा येतो तो मात्र काढायचा, जेणेकरून मोदकाचा शेप आहे तो छान दिसतो। जर तुम्ही हे तळणीचे मोदक बिझनेससाठी वापरत असाल तर एवढं डेकोरेशन करायची काही गरज नाही, थोडेसे छान दिसावेत त्यासाठी तुम्ही थोडी डेकोरेशन केले तरी चालतील। अशा प्रकारे तळणीचे मोदक तयार करून घ्यायचे सर्व। आता तुम्ही ऑर्डर कोठून घेऊ शकता, तर तुम्ही जवळपास तुमच्या जर मंडळ असतील त्या मंडळामध्येही विचारू शकता की तुम्हाला प्रसादासाठी तळणीचे मोदक पाहिजे आहेत का, किंवा तुम्ही जर खेडेगावात असाल तर तुम्ही आसपास तुमच्याजवळ शहर असेल तर त्या शहरातल्या मोठ्या दुकानात जाऊनही तुम्ही तुमच्या ऑर्डर देऊ शकता। थोडासा कॉन्टॅक्ट ठेवायचा सर्वांसोबत, म्हणजे तुम्हाला ऑर्डर मिळतील। अशा प्रकारे तेल गरम झाल्यानंतर स्लो गॅसवरती छान तळून घ्यायचे। जर आपण बोललो तरच आपले मोदक किंवा आपला बिझनेस वाढेल, बोलण्याने थोडंसं आपला बिझनेस वाढू शकतो, त्यामुळे थोड्याशा सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, थोडंसं विचारपूस करायची आणि तुम्हाला अशा प्रकारे ऑर्डरही मिळू शकतात। जर तुमची क्वांटिटी चांगली असेल तर तुम्हाला ऑर्डर मिळायला काहीच हरकत नाही। अशा प्रकारे सुबक छान दिसणारे मोदक अगदी कोणीही घेईल अशा प्रकारे तळून काढायचे मोदक। आणि तुम्ही हे पॅक करताना तुम्ही कोणताही डबा, प्लॅस्टिकचा डबा असतो तो दुकानात जाऊन तुम्ही अशा प्रकारे यूज अँड थ्रोचे, जर तुम्हाला असे हे पॅकिंगसाठी मिळालं तरी वापरू शकता, किंवा प्लॅस्टिकचा जो भरपूर दिवस राहील असा प्लॅस्टिकचा तुम्हाला पॅकिंगला डबा मिळू शकतो। अशा प्रकारे थोडीशी चौकशी करून घ्यायची आणि अशा प्रकारे पॅकिंग करायचं। आता आपण इथे खर्च ते पाहणार आहोत, त्यासाठी गव्हाचे पीठ पाऊण वाटी आपल्याला 3 रुपयाला पडलेला आहे, मैदा 3 चम्मच 1 रुपया, गरा 3 चम्मच 2 रुपये। हे खर्च तुम्ही कमी जास्त तुमचे होऊ शकतात, जशी क्वांटिटी जास्त असेल तसे हे खर्च कमी व्हायला लागतात। आपण फक्त 21 मोदकाचा हा खर्च पाहिलेला आहे, अगदी आपल्याला 40 रुपये खर्च आलेला आहे। मात्र तुम्ही जास्त जर मोदकाच्या ऑर्डरी घेतल्या तर हा खर्च पूर्ण कमी येतो। आपले टोटली 21 मोदक तयार होतात, खर्च फक्त आपल्याला 40 रुपयाला आलेला आहे आणि 11 मोदक फक्त 60 रुपयाला भेटतात, तर तुम्ही 21 मोदक 110 रुपयालाही देऊ शकता। पाहू शकता इथे नफा आपल्याला 70 रुपये झालेला आहे। जर हीच ऑर्डर तुमची जास्त असेल तर मात्र हा नफा वाढू शकतो। आणि जर तुम्हाला ही बिझनेस टिप आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी